वाल्या कोळी नावाचा एक लुटारू होता. तो जंगलातून जाणाऱ्या लोकांना लुटत असे. तो खूप क्रूर आणि निर्दयी होता. एके दिवशी नारद मुनी जंगलातून जात होते. वाल्याने त्यांना अडवले. तो ओरडला, तुझ्याकडे जे काही आहे ते मला दे. नारद शांतपणे म्हणाले, तू हे पाप कोणासाठी करत आहेस? अर्थात माझ्या कुटुंबासाठी. माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. जा, तुझ्या कुटुंबाला विचारून ये, ते तुझ्या पापात भागीदार होतील का? वाल्या घरी गेला आणि त्याच्या कुटुंबाला विचारले. त्याच्या कुटुंबातील प्रत्येकाने नकार दिला. नाही, पाप तुमचे आहे, त्याचे फळही तुम्हालाच भोगावे लागेल. हे ऐकून वाल्या खूप दुःखी झाला. तो परत नारदांकडे आला आणि पश्चात्ताप करू लागला. नारदांनी त्याला पापाचा मार्ग सोडण्यास प्रवृत्त केले आणि अखंड राम नामाचा जप करण्यास सांगितला. वाल्याने एकांतवासात जाऊन राम नामाचा अखंड जप केला. राम राम राम. अनेक वर्षांच्या तपस्येनंतर त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि वाल्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले. याच वाल्मिकी ऋषी यांनी जगातील सर्वश्रेष्ठ महाकाव्य रामायण लिहिले. जय श्रीराम.